नमस्कार मित्रांनो, शेतकरी भावांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता सुरू झाला। अखेरकार शेतकरी भावांच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा झाले, सुरुवात झाली। हे बघा, अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। 21वा हप्ता सुरू झाला त्याबद्दल सर्व सांगतो। व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आलेले असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा। ऑल नावावरती सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील। सत्य माहिती तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते, त्यामुळे तुम्ही रेग्युलर आपले चॅनलचे व्हिडिओ बघा। तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट, ताज्या बातम्या मी घेऊन येत असतो आणि सर्व माहिती एकदम लेटेस्ट माहिती तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत असते। आता पीएम किसान योजनेसंदर्भात अत्यंत मोठी खुश खबर आलेली आहे, त्याबद्दल आपण माहिती समजून घेऊया। हे बघा, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता कधी येणार? दिवाळीत कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी गोड बातमी, 2000 रुपये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार। हे बघा, 21वा हप्ता कधी येणार असा प्रश्न तुम्ही सर्वजण विचारत होते। अखेरकार गोड बातमी शेतकरी भावांनो आलेले आहे समोर। हे बघा, 2000 रुपये जे आहेत, 2000 रुपये शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये आता जमा होणार आहेत, त्याबद्दल अपडेट बघा। पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची आता प्रतीक्षा जी आहे ती देशभरातील शेतकऱ्यांना आहे। पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची प्रतीक्षा असलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीत गोड बातमी मिळाली आहे। छठ पूजेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचे 2000 रुपये जे आहेत ते जमा होतील अशी अपेक्षा आहे। ही रक्कम हे बघा, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांची KYC जी आहे ती प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे। शेतकरी भावांनो, तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल, परंतु तुम्हाला पहिले KYC करून घ्यायचे आहे। सर्व शेतकरी भावांनी पटापट आपली KYC कंप्लीट करून घ्या, पूर्ण करून घ्या। आणि राहिला विषय 2000 रुपये 21व्या हप्त्याचा, तर पीएम किसान 21वा हप्ता 2000 रुपयाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात जमा होणार आहे। शेतकरी भावांनो, ही अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी होती।